जे.पी. नड्डा आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये जागा वाटपाची चर्चा झालेली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। वर्षावर तासभर झालेल्या बैठकीमध्ये जागा वाटपाची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। लवकरच अजित पवारांसोबत चर्चा होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। अजित पवारांसोबतच्या चर्चेनंतर अधिकृत घोषणा होणार आहे। दरम्यान नड्डा शिंदेंच्या भेटीवेळी फडणवीस आणि बावनकुळेंची वर्षावर उपस्थिती होती। येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये शिंदे, फडणवीस आणि अजितदादा महायुतीच्या जागावाटपावर चर्चा करणार अशी माहिती तटकरे यांच्याकडून देण्यात आली आहे। अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर जागावाटपाचा फॉर्म्युला सांगणार असं तटकरेंनी म्हटलंय। तर 2019च्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला 22 जागा पाहिजेत असं कीर्तीकर यांचं म्हणणं आहे। शिवसेनेच्या 22 आणि भाजपच्या 26 जागांमधून राष्ट्रवादीला जागा द्या असं कीर्तीकर यांचं म्हणणं आहे। त्या दिवसात राज्यपातळीवरचे प्रमुख नेते, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, तिन्ही पक्षाचे राज्यस्तरीय अध्यक्ष यांची बैठक होईल आणि या संदर्भामध्ये अंतिम निर्णय देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब यांच्या उपस्थितीमध्ये लवकरच पुढील काही कालावधीमध्ये त्या ठिकाणी होईल। त्यावेळेला महायुतीच्या जागांचं वाटप आपल्याला पाहायला मिळेल। एक एक लोकसभा मतदारसंघ, त्या लोकसभा मतदारसंघाची विद्यमान स्थिती, विद्यमान म्हणजे लोकसभा सदस्य कोण, कोणा पक्षाचा, आणि त्याचबरोबर आताची स्थिती, या साऱ्या गोष्टीचा सारासार विचार करत आम्ही त्या ठिकाणी सामंजस्यामध्ये या सगळ्या गोष्टीची चर्चा करू। पण तरी काही बाबतीमध्ये कदाचित एकापेक्षा जास्त जागांचा काही पक्षांचा आग्रह असेल तर दिल्लीमध्ये त्या संदर्भातला निर्णय होईल। 12-4चा फॉर्म्युला ठरवला कोणी, 19चं जे वाटप होतं बीजेपी बरोबर त्याच्यामध्ये 22 आम्ही लढलो होतो, 26 बीजेपी लढली होती। जर समजा तो फॉर्म्युला घ्यायचं ठरवलं, घ्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे, तर आमच्या वाटेला 22च्या 22 मिळाले पाहिजे। आणि आता नवीन राष्ट्रवादी अजितदादाचा पक्ष आलेले आहे, त्याला सुद्धा काही जागा द्यायला लागतील। तर त्या जागा द्यायच्या असतील तर ज्या 22 मधल्या ज्या जागा द्यायला लागतील आणि 26 मधल्या बीजेपीला ते त्यांना देऊन जे काही उरतील ते एकमेकांना मिळाले।